असतं ना, तुम्ही सगळ्यांच्या कपड्यांची इस्त्री करायची. संतोष, अरे दादा हो. आणि आणि हो वीणा, तो मिक्सर लावतो ना आपण, तो पण बंद करायचं वापरणं, बरं का? घरात तो दगडी पाटा वरवंटा आहे ना, त्याच्यावर काय वाटावाटी करायची आहे ती करा. काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? कुठल्या काळात जगतोय आपण माहितीये ना? पाट्या वरवंट्याची सवय नाहीये आता कुणाला. सवय नाही आहे, मग सवय लावायची. त्यात कितीचा वेळ लागतो? तेवढाच व्यायाम होईल तुमचा आणि वीज बिल पण वाचेल. लावा सवय. संतोष दादा, लहान तोंडी मोठा घास घेते, पण हे असलं समजावून नाही जमायचं बघा. ए, तुला कोणी विचारलंय तुझं मत? कशाला घेतेस ना लहान तोंडी मोठा घास? तू कोण, कुठली या घरात आलीस आणि माझ्याशी वाद घालतेस? हा? काय चुकीचं बोलतीये ती? तुम्ही जे बोलताय ना ते मलाही पटत नाही. या वयात आईंना पाट्या वरवंट्यावर कसं जमणार आहे? आणि काय हो, जेवणात तुम्हाला तरी जमणार आहे का एक भाजी? काही बोलतायत. हे बघ वीणा, मलाही हौस नाहीये या सगळ्याची, पण आपल्या थोर आई वडिलांनी जी परिस्थिती, जी वेळ आणली आहे ना आपल्या समोर, त्याला सामोरं जायला नको का? मी काय म्हणते, मी खर्चाचा जादाचा वाटा उचलीन, पडेल ते काम करीन, पण घरात पैसे आणीन. हो, मी करेन काम आणि देईन घर खर्च. थांब. ए, तू काय जादाचं काम करेन आणि पैसे आणेन जादाचे? काय काम करणार ग तू जादाचं? 4 फुलं एक्स्ट्रा विकणार, त्याचे असे कितीचे पैसे येणार आहेत? जास्तीचं काम करेन म्हणे. आणि हे वीणा, तू हे जे काय डाळीच्या डब्यात पैसे साठवतेस ना, त्याने संसार नाही चालत, कळलं ना? त्यामुळे आपल्याला जमेल तेच करावं. उगाच जे जमत नाही ते करू नये, कळलं ना? नको ती गोष्ट करायची. हे काय नाही, या घरात सर्वात जास्त खर्च मी देतो, म्हणून माझे नियम या घरात लागू होणार आणि सगळ्यांनी ते ऐकायचे. कळलं? 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 हे बघ, तुझे 2000 आणि तुझे 1900 बाकी आहेत. लवकर द्या. या संतोषला कसं समजवायचं तेच कळत नाही. अरे वडीलधाऱ्यांशी, स्वतःच्या आई वडिलांशी बोलायची ही रीत आहे? कुठून शिकला सगळं काय माहिती. मी पण तोच विचार करत होते. संतोषची जीभ म्हणजे दुधारी तलवार आहे. आपण बोलताना समोरच्याला किती तोडून बोलतोय, समोरच्याचं मन किती दुखावतोय याचा विचारच करत नाही तो मुलगा. हे आपले संस्कार नाहीये तो. मला हेच कळत नाही ना लक्ष्मी. अगं आपला कुठलाही मुलगा असा नाही वागत. आता मान्य आहे हरीश उपद्व्यापी आहे, पण बोलणं सौम्य आहे त्याचं. आणि जानू तुडतुडी आहे, पण बोलण्यात इतका आगाऊपणा कधी नसतो ग तिच्या. आणि भावनाबद्दल काय बोलायचं, तिच्यासारखी समजूतदार मुलगी शोधूनही सापडणार नाही. आणि व्यंकीचा त्याच्याशी तर किती वाईट वागतो संतोष. वाटेल तसं बोलतो त्याला. आणि व्यंकी बिचारा प्रत्येक वेळी सगळं सहन करतो. व्यंकीसाठी जीव तुटतो माझा. आपलं नशीब म्हणायचं, अजून काय. मग लक्ष्मीबाई, आता तुमच्या हातात पाटा आणि वरवंटा, आणि तुमच्या हातात इस्त्री. कधी कधी विचार केला ना लक्ष्मी, तर वाटतं की आपण कसा केला ग संसार इतकी वर्ष. आपल्याकडे कुठे फारसे पैसे होते, पण तरी सुद्धा आपण सगळ्या मुलांना अगदी शिक्षण दिलं, त्यांच्या आवडीचं शिक्षण दिलं. आपल्या ऐपतीप्रमाणे सगळे सणवार साजरे केले. ती वर बचतही केली बरं का. पण ही अशी बचत नाही करावी लागली. मग काय?
मग काय? मग काही नाही ते मी आलो आता तर मग मग ते मी जात जात आत येऊ. परमिशन मागतोय. कशासाठी? ते कपडे कपडे राहिले आपल्या घ्यायचे होते. घ्या पटकन. हा सर. हा पण मी सांगत होते की नाही, ऍक्च्युली मी त्या ड्रॉवर मध्ये ही सगळी बिलं बाकीची ठेवली होती. मी बोलून घेते ना. हो तर मी ऑफिस मध्ये येऊन चेक करते. हो चालेल. एक मिनिट हा सर. आता काय राहिलंय? गॉगल गॉगल घ्यायचा होता. घ्या पटकन. 0 मिनिटात घेतो. हो हो. हा सर. बर. हो चालेल ना. हो हो हो. बरं मी सांगते. हो. आता काय? आता हे शेवटचं.